प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांनी जगाला शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा मार्ग दाखवला. या शिकवणीचं अनुकरण केल्यास समाजात सुख, शांतता आणि सुव्यवस्था नांदेल. वस्त्रनगरी इचलकरंजीत हिंदू मुस्लिमांसह सर्व समाज बांधव सालोख्यानं राहतात. देशाचे सर्व धर्म समभावाची संस्कृती जपत यापुढेही सर्वांनी गुण्यागोविंदानं राहावं, असं आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक रंजन कुमार शर्मा यांनी केलं. ईद ए मिलाद अर्थात प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त इचलकरंजीत उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. चिस्तिया मस्जिद, सुन्नत जमात इंदिरानगर, मिनाइया मस्जिद कलानगर, सुन्नी कुरोशी मस्जिद कोल्हापूर रोड, गरीब नवाज मस्जिद कृष्णानगर आणि समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं भव्य सद्भावना रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. इंदिरानगर इथून रॅलीला सुरुवात झाली. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल बसू यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. रॅलीच्या अग्रभागी डौलाने फडकणारा तिरंगा आणि मक्का मदिना यांची प्रतिकृती लक्षवेधी ठरली. घोडे, उंट आणि आकर्षक रथांचा सहभाग रॅलीचं आकर्षण ठरलं. ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला आणि लहान मुलांसह हजारो मुस्लिम बांधवांनी रॅलीत सहभाग घेतला. इंदिरानगर, थोरात चौक, मलाबादे चौक, महात्मा गांधी पुतळा आणि राजवाडा चौक मार्गे रॅली घाव भागातील हजरत सय्यद मखदूम वली दर्गा इथं पोहोचली. इथं दुवा पठण करून रॅलीची सांगता करण्यात आली. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा या देशभक्तीपर गीतानं रॅलीत देशप्रेमींची भावना अधिक दृढ झाली. दरम्यान शहरातील वाढत्या नशेच्या पदार्थांच्या विळख्याविरोधातही जनजागृती करण्यात आली. से नो ड्रग्ज, जस्ट से नो ड्रग्ज आणि अंमली पदार्थांपासून दूर राहा असा संदेश देणारे फलक लक्षवेधी ठरले. पैगंबर जयंतीनिमित्त आयोजित महाप्रसादही सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा ठरला. श्रावण मास लक्षात घेऊन यावेळी महाप्रसाद शाकाहारी ठेवण्यात आला. तसंच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आले. यावेळी संपूर्ण रॅलीतून धर्मापलीकडे मानवता, सद्भावना आणि देशप्रेमाचा संदेश देण्यात आला. ईद ए मिलादुल नबीचे आज या इचलकरंजीमध्ये फार चांगले जे आहे तिथे आयोजन करण्यात आलेले आहे जुलूसचे. आणि या निमित्ताने मी सर्व समाजाचे सर्व बांधवांना ईद ए मिलादुल नबीचे हार्दिक मुबारकबाद देतो. आणि हजरत पैगंबर मोहम्मदने जे आपल्याला मार्ग दाखवले आहे त्या मार्गावर जर सर्व लोक चालले तर नक्की आपल्या भारताला जे आहे ते कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही. सर्व धर्मचे लोक शांतीने, सहभावाने एकच ठिकाणी राहू शकतात. अशा प्रकारचे जे आहे मी आवाहन करतो.